नमस्कार. मगाशी मी सुरुवातीलाच म्हटलं, की हा जो इनिशिएटिव्ह घेतलाय हा फार महत्वाचा आहे. ह्या निमित्ताने निवडणूक आयोग किंवा निवडणूक विभाग ह्याचं अस्तित्व लोकांना कळू शकेल. आता जयश्री त्यांनी मगाशी तो मुद्दा मांडला, तो अतिशय महत्वाचा आहे, की म्हणजे त्या म्हणाल्या, की आयोगाला आता नखं राहिले नाहीत, अशा प्रकारची अवस्था आहे. आपण जर नीट मागचा इतिहास लक्षात घेतला, तर टी.एन. शेषन हे निवडणूक आयुक्त होईपर्यंत निवडणूक आयोग किंवा निवडणूक विभाग नावाची काय गोष्ट आहे लोकांना माहिती नव्हतं. म्हणजे आचारसंहिता ही गोष्ट कायद्यात होती, पण त्यांनी ती इम्प्लिमेंट केली आणि अशा प्रभावीपणे केली, की लोकांना निवडणूक आयोग म्हणजे काहीतरी लोक म्हणजे घाबरायला लागले, राजकीय नेते सुद्धा. तर त्यावेळी त्यांनी जे केलं, त्याच्यानंतर अनेक बाबतीमध्ये कारवाया त्यावेळी होत होत्या. म्हणजे होत होत्या म्हणजे कशा? उदाहरणार्थ आता ह्यांनी म्हटलं तर पैसे वाटप करणं आहे. अनेक गोष्टी अशा गैरव्यवहार किंवा आधी जी आश्वासनं देणं आणि त्याच्या बाबतीत त्याचा उपयोग करून घेणं. अशा ज्या गोष्टी होत्या त्यांनी त्याच्यावर ॲक्शन घ्यायला सुरुवात केली होती. अर्थात त्याचा अतिरेकही झाला आणि त्यामुळे नंतर पुढच्या काळामध्ये ते हळू म्हणजे त्याचा प्रभाव कमी होत गेला. पण आता ह्यांनी जे म्हटलं त्याप्रमाणे अशा ज्या म्हणजे गोष्टी घडतात त्याच्याबद्दल निवडणुकीपूर्वी आयोगाकडून माहिती दिली जाते, की अमुक ह्याच्यात इतके गुन्हे केले दाखल, त्याच्यात इतके गुन्हे दाखल केले. पण निवडणूक प्रत्यक्ष झाल्यानंतर त्या गुन्ह्यांचं काय झालं ह्याची काही माहिती मिळत नाही. मी स्वतः अनुभव सांगतो तुम्हाला. मी 4 निवडणुकांच्या नंतर जाऊन निवडणूक विभागामध्ये विचारलं होतं, की अमुक गुन्हे दाखल केले होते, त्याचं पुढे काय झालं? म्हणजे त्या गुन्हे ते केसेस चालल्या का कारवाई झाली? तर ते त्यांनी सांगितलं, आमच्याकडे ह्याची माहिती नाही, आम्हाला ती गोळा करावी लागेल. म्हणजे फक्त काय ते म्हणजे बागुलबुवा दाखवणं म्हणतात तसं, की निवडणुकीच्या आधी बाबा आम्ही असं केलं तर असं होईल तसं होईल. प्रत्यक्षात काहीच होत नाही. त्यामुळे आयोगाचा जो धाक आहे तो कमी झालेला आहे आणि त्यामुळे आता उदाहरणार्थ मगाशी यांनी म्हटलं त्याप्रमाणे काही नेत्यांनी उघडपणे असं म्हटलेलं आहे, की मी म्हणजे आता नावं घेत नाही कोणाची, का त्यातले काही दिवंगतही आहेत, की मी इतके कोटी रुपये खर्च केले. म्हणजे तुमचा जो मर्यादा आहे निवडणुकीची त्याच्या पलीकडे जाऊन तो माणूस जाहीरपणे सांगतो, की मी इतके कोटी रुपये खर्च केले. मग आयोग काहीच करत नाही. म्हणजे कितीतरी अशा गोष्टी आहेत, की ज्याचा आयोग करू शकतो. त्यामुळे तशा प्रकारे जर आयोगाने खरोखर आपली सत्ता राबवली एक प्रकारे, जसं शेषन यांनी केलं होतं तसं, तर निवडणूक आयोगाचं अस्तित्व लोकांना कळेल, त्याचा धाकही वाटेल आणि त्याप्रमाणे त्या गोष्टी घडणार नाहीत. अर्थात ह्याचा अतिरेक झाला तरी कसं नुकसान होतं तेही मी तुम्हाला सांगतो. टी.एन. शेषन यांनी जेव्हा आचारसंहिता लागू केली, तेव्हा त्यांनी असा प्रकार केला, की निवडणुकीच्या काळामध्ये शासन बंद, म्हणजे सगळं प्रशासनाच्या हातात सगळं. म्हणजे मंत्र्यांना अधिकार नाही, सरकार म्हणून कोणाला अधिकार नाही, सगळा अधिकार हा प्रशासनाच्या हातात. म्हणजे त्या गाड्या सुद्धा त्यांच्या जप्त करणं असे सगळे प्रकार केले. आता ह्याच्यानंतर झालं असं, की गावोगावच्या किंवा जिल्ह्यापासूनच्या जे प्रशासकीय अधिकारी होते त्यांनी काय केलं, की योजनांची कामच थांबवली. म्हणजे तर रस्त्याचं काम असेल, पाणी योजनेचं काम असेल, आचारसंहिता आहे, आम्ही काय करू शकत नाही, आम्ही काय करू शकत नाही, अशी कामच थांबली. ह्याच्यामुळे लोकांना म्हणजे त्याचा उलटा परिणाम झाला, की म्हणजे हे आयोग चांगलं करतं की वाईट अशा प्रकारचं मत निर्माण झालं. मी स्वतः टी.एन. शेषन यांना प्रश्न विचारला होता. त्यावेळी ते येऊन इकडे प्रेस कॉन्फरन्स सुद्धा घ्यायचे स्वतः शेषन. मंत्रालयात झाली होती त्यांची. त्यांना मी असं विचारलं होतं, की तुम्ही हे कठोरपणे लागू करता ही चांगली गोष्ट आहे. पण तुमचे जे अधिकार म्हणजे संबंध प्रशासन यंत्रणा जी आहे, ती ह्याचा एक प्रकारे गैरफायदा घेते, की आम्ही आता बॉस, आम्ही करू ते करणार आणि त्यामुळे आम्ही योजना बंद. तुम्ही आलेत नाही, आचारसंहिता आहे, काय करू शकत नाही, काम बंद. तर म्हटलं उद्या एखाद्या गावामध्ये पाणी योजना अर्धवट राहिल्यामुळे पाण्याअभावी लोकांना काही प्रॉब्लेम झाले, लोकांचे मृत्यू झाले, तर याची जबाबदारी आयोग घेणार आहे का? असा प्रश्न त्यांना मी विचारला. तेव्हा ते म्हणाले, "आम्ही असं सांगितलंच नाही, की अशा योजना बंद करा म्हणून." म्हटलं, "पण तुमचे सगळे अख्खं प्रशासन असं करतं, की आमची कामं बंद." तर तेव्हा त्यांनी डूज अँड डोंट्स नावाचं ते परिपत्रक तयार केलं आणि त्यामध्ये कोणत्या गोष्टी बंद करायच्या आणि कोणत्या गोष्टी चालू ठेवायच्या ह्याच्या डायरेक्टिव्हज दिल्या. तर अशा प्रकारे आयोगाने आता सुद्धा कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या नाही ह्याचं काहीतरी निर्देश दिले पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे ज्या बाबतीत तुम्ही गुन्हे दाखल केलेत, त्याच्या बाबतीत काय कारवाई झाली ह्याची माहिती लोकांसमोर आली पाहिजे. अनेकदा तुम्हाला सांगतो पोलिसांच्या बाबतीत मी तुम्हाला एक उदाहरण देतो, की आपण असं बघतो, की पोलिसांना म्हणजे रस्त्यावर पोलिसांना मारलं जातं. अशी आज परिस्थिती आहे. आमच्याकडे पत्रकार संघामध्ये आम्ही आयुक्तांना बोलवतो, पोलीस आयुक्तांना. त्यांना विचारलं, की तुम्ही ह्यामुळे पोलिसांची इमेज आज काय झाली, की पोलिसांना काय जुमानच नाही, लोकं किंमतच नाही पोलिसांना. तर ते म्हणाले, की मी म्हटलं तुम्ही पुढे काय करता त्याचं अशा बाबतीमध्ये? तर त्या बाबतीमध्ये त्यांच्यावर कारवाई होती त्या लोकांबद्दल. पण त्यांच्यावर कारवाई काय झाली ती पुढे येतच नाही कधी.
कारण त्यांच्याकडून ती सांगितली जात नाही. त्यामुळे पोलिसांना मारणाऱ्याला काय सजा झाली, त्यांनी कशी माफी मागितली आणि त्यांनी कसं, हे लोकांपुढे आलं तर पोलिसांचा धाक निर्माण होईल ना. तसंच आयोगाने जर असं केलं की बाबा तुम्ही जे जे काय असे म्हणजे आयोगाच्या नियमाविरुद्ध तुम्ही जे वर्तन करताय त्याच्यावर तुमच्यावर कारवाई झाली, ही झाली पाहिजे आणि ती झाल्याचं लोकांना कळलं पाहिजे. ते जर कळलं तर जे असे गुन्हे करणारे त्यांनाही वचक बसेल आणि आयोगाचं महत्त्वही निर्माण होईल. पण त्याचबरोबर आयोगाने सुद्धा हे लक्षात ठेवलंच पाहिजे की आयोगाच्या ह्याच्यामुळे म्हणजे निर्देशांमुळे विकासाचीच कामं थांबली असा सुद्धा होता का, का असं झालं तर आयोगाच्या बद्दल निगेटिव्ह मत निर्माण होईल. तसा बॅलन्स दोन्ही करून आयोगाने आपलं अस्तित्व दाखवलं पाहिजे. दुसरं एक मला सांगावं वाटतं की आता इकडे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाचे अनेक जण आहेत म्हणून हा मुद्दा मी अनेक ह्या टीव्ही चॅनलच्या चर्चेमध्ये मांडलाय, पण कोणी त्याची तशी फारशी दखल घेताना दिसत नाही. तो म्हणजे असा की आपल्याकडे लोकशिक्षणाची फार आवश्यकता आहे. ते कसं की लोकांना लोकसभेची इलेक्शन आणि महापालिकेची इलेक्शन ह्यातलाच फरक कळत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आपण चॅनेलवर बघतो की लोकसभेची इलेक्शन असते आणि ते चॅनेल वर तुमचे जातात रिपोर्टर आणि विचारतात. मग ते बोलतात क्या है हमारे इधर पानी नहीं आ रहा है, हमारे इधर गटर भर रहा है, वो हमारा एमपी कभी आता ही नहीं इधर. म्हणजे लोकांना हे कळतच नाही की एमपीचं काम काय, लोकसभेच्या निवडणुकीचं महत्व काय, महापालिकेचं काय. तर हे लोकशिक्षण होणं खूप आवश्यक आहे ना. त्यात आयोगाने इनिशिएटिव्ह घ्यावं असं मला वाटतं. त्यात पत्रकारांची मदत घ्यावी पाहिजे. तर त्यासाठी कार्यशाळा घ्याव्या, काय घ्यावं, पण लोकांना कळलं पाहिजे नेमकं. आणि त्याच्यामुळे काय होतं, आता मी त्यावेळी त्या अनेक ज्या चर्चांमध्ये सांगितलं की समजा आता एक योजना आहे, समजा आता रेल्वेची, समजा आता मुंबईतलं आपण रेल्वेचं उदाहरण घेऊ. तर मुंबईच्या खासदारांनी त्या मुंबईच्या लोकल म्हणजे रेल्वेच्या सेवेसाठी लोकसभेत ते विषय मांडून ते मार्गी लावून घेणं हे त्याचं काम आहे की मतदारसंघामध्ये पाणी नाही आलं ते फिरत राहणं काम आहे. मग ते लोकांना कळलं पाहिजे ना, तर मग लोक पण अपेक्षा योग्य करतील. त्यामुळे ह्या बाबतीचं लोकशिक्षण होणं आवश्यक आहे आणि ह्या आचारसंहितेच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. आणखी एक मुद्दा असा होता की आता हे जे म्हटलं गेलं इकडे की ह्याला एक टीआरपी नाही म्हणा किंवा महत्व वाटत नाही, तर हे एक दुष्टचक्र आहे. दुष्टचक्र म्हणजे कसं तुम्हाला मी सांगतो. आता समजा आम्ही कुठे, मी समजा चंद्रपूरला गेलोय, चंद्रपूरचा एखादा प्रकल्प पेंडिंग अवस्थेत आहे. हा, मी त्यावेळी तिकडे समजा कुठच्या तरी कारणाने गेलो, तर तिकडची माणसं मला हे प्रश्न विचारत नाहीत की आता त्यांना समजलं बाबा की मी मंत्रालयातला पत्रकार आहे, म्हणजे मला तिकडे काय सरकार करते ते माहिती असेल, म्हणून ते मला हे नाही विचारत की आमचा प्रकल्प कधी पूर्ण होणार. मला, मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. मला त्यांनी तिकडे विचारलं काय लोकांनी, अरे आम्ही असं कळलं आम्हाला की मंत्रिमंडळाच्या बैठकीत नारायण राणे आणि विलासराव देशमुख यांचं कडाक्याचं भांडण झालंय, खरं आहे का, हा प्रश्न विचारला जातो. आणि म्हणून आम्हाला पण छापताना काय वाटतं की ते पहिलं छापलं पाहिजे. म्हणजे तुमची पाणी योजना पूर्ण कधी होणार हे आम्ही छापून उपयोगी नाही. छापलं काय पाहिजे तर ते छापलं पाहिजे पहिलं. म्हणजे हे दुष्टचक्र आहे. म्हणजे अनेक बाबतीमध्ये दोन्ही बाजूने हा विचार करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे आयोगाचे जे काम आहे ते हे म्हणतात वृक्षात वाटतं ना ते लोकांना की ह्याच्यात काय बाबा मतदार यादी आहे, अमुक आहे तमुक आहे, ह्याच्यात काय लोकांना इंटरेस्ट. तर तो इंटरेस्ट कसा निर्माण होईल यासाठी म्हणजे हे एक प्रकारे पत्रकारांचं पण तसं कर्तव्य आहे. म्हणजे जरी त्याला महत्व नसलं तरी ते लोकांना दिलं पाहिजे. कारण जसं आपण म्हणतो ना की म्हणजे एखाद्या मुलाला आवडीच्या गोष्टी द्या, त्याबरोबर त्याला सकस आहार सुद्धा दिला पाहिजे, सकस गोष्टी सुद्धा दिला पाहिजे. नुसतं पिझ्झा देऊन उपयोगी नाही. हे हे आमचं पण कर्तव्य आहे खरं. पण ते हे दुष्टचक्र असं आहे की ते लोकांना तेच पाहिजे म्हणून आम्ही देणार आणि आम्ही देतो म्हणून लोक तेच म्हणणार. तर हे दुष्टचक्र आहे, ह्याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आणि त्यामुळे आयोगाने ह्या सगळ्या गोष्टी करताना म्हणजे आयोग हे खूप ह्याच्यात महत्वाची भूमिका बजावतो. आपण लोकशाही आणि माध्यमांची भूमिका बघतोय, तर ती लोकशाही मजबूत करण्यासाठी त्याचं हे म्हणाले मगाशी अनेक जण त्याप्रमाणे ह्याचं बेसिक हेच आहे ना, मतदानात मुख्य निवडणुकीचं म्हणजे लोकशाहीचा पाया कुठे आहे तर मतदानातच आहे ना. शेवटी मतदानातून आपण लोकांना निवडून देतो. तर त्यामुळे ही सगळी प्रक्रिया होत असताना ह्याच्यामध्ये लोकांना सहभाग कसा करून घेता येईल लोकांचा सगळ्या प्रकारे, की जेणेकरून लोकांना ह्याचं महत्व वाटलं पाहिजे. आणि मगाशी अनेकांनी सूचना केल्या त्या बरोबर आहे की मतदानाचं कंपल्शन एक प्रकार झालं पाहिजे. पण त्याला घटना दुरुस्ती वगैरे अनेक त्याच्यात प्रश्न आहेत, ते होणं तितकं सोपं नाही. पण म्हणून लोकशिक्षण करून त्यांना प्रवृत्त करणं हे करावं लागेल. आणि त्याचबरोबर ज्या गैरप्रकारांना आळा घातला तर लोकांना विश्वास वाटेल निवडणुकीबद्दल. नाही तर काय होतं की लोकांना माहिती आहे की कोणी काय करा. आता हे साहेब जसं म्हणाले मगाशी, ते कशी दहशत असते आणि कसं त्यांनी स्वतः अडवं आणि त्याच्यात अधिकाऱ्यांची कशी कोंडी होते तेही आम्ही पाहिलेलं आहे. त्यांना दोन्ही बाजूनी त्यांची पंचायत होते. म्हणजे त्या राजकीय लोक सुद्धा काय दाद देत नाहीत आणि सामान्य लोक सुद्धा ते राजकीय नेत्यांप्रमाणे सगळं करतात. असं सगळं हे सगळं होत असतं. तर ह्या सगळ्यातून बेसिक विचार करून ह्याच्यातून मार्ग काढावे लागतील, तर आपली लोकशाही खऱ्या अर्थाने बळकट होईल. नाही तर आपण असे जनरल विचार मांडून होणार नाही. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की ग्राउंड रियालिटी जी आहे त्याचा अभ्यास झाला पाहिजे. प्रत्यक्ष काय घडतंय
प्रत्यक्ष लोकांमध्ये लोकांची भावना काय आहे हे सगळं जर विचारात घेतलं आणि त्याच्यामध्ये सोपेपणा म्हणजे सुकर असणं, म्हणजे आता सांगितलं तुम्हाला की मतदारात नाव नोंदवणं हे सुद्धा जितकं सोपं असेल तितकं लोक जातील ना, जितकं कठीण असेल तितकं कशाला जातील, किंवा तिकडे गेल्यावर माझं मतदार यादीत नावच नाही कशाला जाते दुसऱ्या मतदार केंद्र शोधायला मी. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे त्यातल्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज ह्या सगळ्या विचारात घेऊन डोळसपणे ज्याला म्हणतो आपण त्या प्रकारे ह्याच्यात मार्ग काढायला प्रयत्न केला तर आपण म्हणजे काय 100% यशस्वी होतं नाही, पण बऱ्याच अंशी आपण यशस्वी होऊ शकतो असं मला वाटतं. आणि ह्या प्रकारे विचार केला जावा. मी म्हणजे मगाशी उल्लेख झाला त्याप्रमाणे मला खरोखर सुदैवाने 40 वर्ष सगळं बघायला मिळालंय. आणि मी पत्रकार संघटनांमध्ये सुद्धा म्हणजे मी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये 20 वर्षापूर्वी अध्यक्ष होतो, मंत्रालय वार्ता संघाचा 25 वर्षापूर्वी अध्यक्ष होतो. हे काय सांगितलं की आम्ही त्या संघटनांच्या मार्फत त्यावेळी प्रयत्न केलेले आहेत. हे असं प्रकारे काहीतरी लोकांमध्ये हे करणं, पण लोकांची उदासीनता जी आहे ना ती ह्या प्रकारे म्हणजे लोकांना जसं म्हणतात ना की म्हणजे भडक बातमी पाहिजे असते, ही मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. एखाद्या गोष्ट जरी ती म्हणजे त्याला वाचनीयता कमी असली तरी आपली कर्तव्य म्हणून आपल्याला द्यावं लागलं तर ते केलं पाहिजे. त्यासाठी त्याला अनेक अडचणी आहेत ह्याची मला कल्पना आहे, पण तो विचार जरी सुरू झाला तरी आपल्याला पॉझिटिव्ह दिशेने जाता येईल आणि त्यामुळे ह्या पुढे सगळं म्हणजे काहीतरी त्यातून मार्ग निघायला सुरुवात होईल असं मला वाटतं. आणि त्यासाठी म्हणून हा असा इनिशिएटिव्ह घेतला हा खूप महत्वाचा आहे. पुन्हा एकदा मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. आता ह्यांनी सांगितलं सगळ्यांनी त्याप्रमाणे सोशल मीडियाचं महत्व खूप वाढल्या वगैरे निश्चितच आहे, पण जसं आपल्या इतर म्हणजे प्रिंट मीडिया असो किंवा आधीची समजा टीव्ही चॅनल्स असतो त्याला एक कुठे ना कुठेतरी बंधन होती, ह्याला काही बंधनं नाही. आणि बंधनं घालण्याचा प्रयत्न झाला तर स्वातंत्र्यावर गदा आणली असा ओरडबोटी केली जाते. मग एकीकडून आपण म्हणायचं की त्याला काय बंधन नाही, कोणी काय लिहावं कोणी काय वाचावं, आणि दुसरीकडून त्याच्यावर जर कोणी जर बंधन आणण्याचा प्रयत्न केला कुठच्याही माध्यमातून सरकारच्या असो किंवा आणखी कुठच्या सामाजिक संस्थांच्या, तर त्याच्या विरुद्ध मात्र आमच्या स्वातंत्र्यावर घाला आणला असं बोलता कामा नये. मग जर आपल्याला जर जबाबदारीने ही माध्यमं म्हणजे समाज माध्यमं सोशल मीडिया चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग व्हावा समाजाला असं वाटत असेल तर मग त्याच्यासाठी सुद्धा एक प्रकारची आचारसंहिता स्वीकारण्याची तयारी आपल्या लोकांनी सगळ्यांनी ठेवली पाहिजे असं मला वाटतं.